बोला बोला रिक्षावाले भाऊ, पाहिजे खुर्ची? खुर्ची मस्त एकदम स्वस्त दरात खुर्च्या एकदम पाहिजे, मस्त खुर्च्या एकदम लाल लाल कलरच्या मस्त खुर्च्या. हो हो भाऊ, खुर्च्यावाले भाऊ, पाहिजे खुर्च्या खुर्च्या पाहिजेत म्हणून मी रिक्षा थांबवली इकडे. कसे कसे मला 2 खुर्च्या घ्यायच्या आहेत. कशी 2 नको, सध्या एक घेतो. क्वालिटी क्वालिटी कशी म्हणजे काही दोघी तिघे बसले तर मोडे मोडे का खुर्ची? काय भाऊ तुम्ही पण, एका खुर्चीमध्ये एकच माणूस बसतोय, दोघे तिघे कसं काय बसणार एका खुर्चीमध्ये? जास्ती नाही. 250 रुपये खुर्ची, 500 रुपये जोडी, 500 रुपये जोडी, एकदम स्वस्त स्वस्त एकदम टिकाऊ मजबूत, एकदम क्वालिटी. याच्यावर तुम्ही उभे राहा, याच्यावर तुम्ही नाचा, काय पण करा, पण मोडणार नाही. पण दोघे तिघे कसं काय बसणार एक खुर्चीमध्ये एक माणूस बसतो. हो हो भाऊ, तुमचं बरोबर आहे, एका खुर्चीमध्ये एकच माणूस बसतो. पण मी असंच बोललो की खुर्ची म्हणजे मजबूत आहे का, म्हणजे दोघे तिघे एकदम बसले एकाच्या मांडी बिंडीवर असे म्हणजे बसले तर काय मोडणार नाही ना खुर्ची? मोडणार नाही ना? अरे भाऊ टेन्शन नका करू ना, 100 किलो कॅपॅसिटी आहे याची. 100 किलोचा माणूस बसला तर नाही म्हणणार खुर्ची. एकदम मजबूत टिकाऊ, फायब्रिक एकदम ओरिजिनल प्लॅस्टिकमध्ये एकदम योग्य कंपनीमध्ये तयार झालेल्या खुर्च्या आहेत. आमचं विकायचं काम, आम्ही फसविक्री करत नाही. आणि 250 रुपयाला कोण देते खुर्ची? आजकाल खुर्च्या किती महाग झाल्यात, पण आम्ही देतो 250 रुपयाला. नाही असं विचारलं, मला 250 रुपये म्हणजे कमी भाव वाटला ना थोडा, म्हणजे 250 रुपयेमध्ये एकदम चांगली क्वालिटी येणार नाही असं वाटलं मला, म्हणून मी बोललो तुम्हाला. हो चालते, मग मला एक खुर्ची लावून टाका. काय कमी 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 होतील का? कमी? अरे वा, काय दुनियादारी आहे ह्या. एक तुम्ही भाव कमी लावून राहिलो आणि तुम्ही आणखी कमी करायला बघतात. नाही, फिक्स रेट एकदम फिक्स रेट आहे. 250. हो चालते, मग एक रिक्षावरती टाकून द्या खुर्ची, बांधा रिक्षावरती. ओके रिक्षावाले भाऊ. वा मस्त बांधले खुर्ची, एकदम मस्त बांधली. निघतो मी. थँक्यू रिक्षावाले भाऊ, पहिलीच बोनी झाली तुमच्यापासून, बोनीची सुरुवात झाली आहे. सकाळपासून काही बोनीच झाली, पण तुम्ही खुर्ची होत्यापासून बोनी झाली. वा, बरं वाटलं जरा. ओके. चल, बोनी बाबा झाली, आता काय टेन्शन नाही. एकदा बोनी सुरुवात झाली म्हणजे खुर्च्या नक्की विकतील, हे मला अंदाज. काय हो खुर्चीवाले भाऊ, खुर्च्या कसा भाव आहे खुर्च्या? मला लहान मुलासाठी खुर्ची पाहिजे. लहान मुलासाठी आहे का खुर्ची एखादी? हो बरं झालं तुम्ही लवकर आले तर. एकच पीस वरलेला आहे लहान मुलासाठी. ही छोटी खुर्ची आहे, ती लहान मुलासाठीच आहे. तिथं या मोठ्या खुर्च्या 250 रुपये एक खुर्ची आहे. ही छोटी 150 लावून टाकतो तुम्हाला. ओके. हो चालते, काय कमी नाही होणार का? 120 लावा ना, छोटी खुर्ची आहे ना, एवढे 150 म्हणले खूप होतात. कमी करा जरा. नाही होत ना, फिक्स रेट आहे ना, 150 रुपये आहे ना. काय तुम्ही लहान मुलासाठी खुर्ची घेऊन आणि त्याच्यामध्ये पण भाव करता असं काय भाव करता? घेऊन जा की काय 20-30 रुपये आम्हाला पण फायदा मिळाला पाहिजे का नाही? असं कसं? 150 फिक्स रेट. हो चालते, मग द्या त्याला, मग 150ला देऊन टाका एक खुर्ची बरं माझ्या मुलासाठी. पण ही खुर्ची मोडणार वगैरे नाही ना? माझा मुलगा छोटा मुलगा बसला तर खुर्ची वगैरे मोडणार नाही ना? क्वालिटी जरा बरी वाटते, जरा बरी वाटते. नाही ना मोडणार, कशाला टेन्शन करता? चांगली क्वालिटी आहे ना, बघा ना तुम्ही जरा. तुम्ही पण बसले तर मोडणार ना ती. मी कसं काय बसणार एवढी छोटी खुर्चीमध्ये? मी माईल का? घेऊन जाणार, डोळे मिटकून घेऊन जाणार, कशाला टेन्शन करता? घेऊन जा की. चल, बोनी तर एकदम छान झाली, उत्तम बोनी झाली मस्तपैकी. आता दुसऱ्या ठिकाणी जातो. इकडे काही जास्त असं गिऱ्हाईक काही दिसत नाही. पलीकडच्या गावात जातो आता. ओके मध्ये. वा, काय बैलगाडी आहे ना, काय बैलांची जोडी आहे, सुंदर एकदम सुबक एकदम मस्त. बैल किती सुंदर दिसतात बैल. वा भारी बैल आहेत. काय हो पाटील साहेब, पाहिजे का खुर्च्या? पाहिजेत का? मस्त एकदम स्वस्त दरात 250 रुपयाला एक खुर्ची पाहिजेत का तुम्हाला? खुर्च्या बरं. अरे आम्हाला नको खुर्ची, आमच्या घरात जाम खुर्ची हान. आमचे बापा गेलताना बाजारात 4 खुर्च्या घेऊन आलाय, म्हणजे 2 जोड्या घेऊन आलाय. आम्हाला नको खुर्च्या. अरे कार्टून, तुला विचारलं का? मी पाटील साहेबांना विचारलं, त्यांना पाहिजेत का? तू कशाला मध्ये बोलतो रे? कशी खुर्ची लावली? 250 रुपयाला एक का? हो 250 रुपये लावली ना. मग शांतीसाठी घेऊ का खुर्ची बरं? हो घेतो चालेल. एक खुर्ची दे मला, एक खुर्ची दे. 250 रुपये का? ओके, पण चांगली आहे ना, टिकाऊ आहे ना, मजबूत आहे ना. आता माझी शांती आहे ना, म्हणजे माझी बायको आहे ना, ती अंगाने जाडी आहे, तर खुर्ची बसली तर मोडली बिडली नाही पाहिजेत. अशी खुर्ची पाहिजे मला. हो, तसं काय होऊ शकत नाही. एकदम चांगल्या क्वालिटीची आणि उत्तम प्लॅस्टिक आहे. असं काय मोडतोड होऊ शकत नाही. म्हणजे वर्ष चाललेली चालू खुर्ची, अशी एकदम मस्त खुर्ची आहे. काय नाही, तुमची कोण पण बसलं तर मोडणार नाही. काही टेन्शन घेऊ नका. आणि घेऊन टाका ना, 3 एकदम घेऊन टाका ना. लाच्या वरला 3. मी माझे 2 गिऱ्हाईक त्यांना विकून टाकले, तर या 3च वरला 3 एकदम घेता का तुम्ही? अरे नको, तीन एवढ्या खुर्च्या घेऊन मी काय करू ना? मला एकच खुर्ची पाहिजे, एकच खुर्ची द्या. 3 नको, एवढ्या 3 कशाला? मला आमच्या घरी आहेत खुर्च्या, पण नको, पण 3 नको, एकच द्या. काय पाटील साहेब, एक खुर्ची घेता? अरे तुम्ही एवढं श्रीमंत, एकदम पैशावाली माणसं, आणि एकदम घेऊन टाका की खुर्च्या. माझा पण धंदा होऊन जाईल का नाही? अरे शांताराम काका बोलत ना, समजा नाही का? आवाज येते की नाही? कान फुटलं तुम्ही खुर्चीवाल्या. आता बोललं ना, एकच पाहिजे. असं समजलं ना? 3 नाही पाहिजे आम्हाला, एकच पाहिजे. बोललं ना शांताराम काका, बोललं ना. काय रे, लहान आहे पण मोठ्या माणसाला जाम उडतुडं बोलतो तू. शिस्त नाही तुला, अजिबात शिस्त नाही मिळत. अरे पण खुर्चीवाले काका बोलले ना, शांताराम काका बोलले ना की एकच खुर्ची पाहिजे, म्हणजे तुम्ही कशाला मागे लागला? जबरदस्ती नाही करायची. एक घेतात ना, एक पण नाही घेणार आम्ही. हो अमोल जगण्या बरोबर बोलला. आम्हाला एकच खुर्ची पाहिजे, तुम्ही काही जबरदस्ती करू नका, एकच पाहिजे.
तसं काय पैशाचा सवाल नाही, पण आम्हाला एकच पाहिजे खुर्ची. आमच्याकडे ऑलरेडी खुर्ची आहेत आमच्या घरी, तर एकच पाहिजे. तर तुम्ही जबरदस्ती नको करू, आम्हाला एक खुर्ची देऊन टाका. ओके ओके, चालते चालते. हो पाटील साहेब, चालते. ठीक आहे, गाडी मी ठेवली तुमची खुर्ची. ओके ओके, चालते. आम्ही निघतो आता आम्ही. चल, सकाळपासून मस्त बोनी झाली. बऱ्याच खुर्च्या विकल्या, 2 वरले फक्त. हे 2 खुर्च्या विकल्या का आपला धंदा झाला मस्तपैकी. चल, दुसऱ्या ठिकाणी जायला लागेल आपला, इथे थांब फायदा नाही. हे खुर्चीवाल्यातला गाव नवीनच बघताय. कुठला तू खुर्चीवाला? हा, कुठून आलाय तू? अरे मी तुमच्या पलीकडच्या गावचाच आहे ना खुर्चीवाला. आता तुमचे गावचे कोणते शांताराम पाटील त्याने पण खुर्ची घेऊन गेले. तुमच्या गावात 2-3 माणसं आणखी खुर्ची घेऊन गेली. समजलं का? हा कुठला आला म्हणजे काय? तू काय हे करायला लागला इकडे? हा, मी खुर्ची विकायला आलो. अरे हे गावचं डॉन आहे, डॉन. नाव माय शिवलाल. मा परवानगीशिवाय इकडे पक्षी पण पर नाही मरत. समजलं का तुला? खुर्चीवाल्या. काय भाऊ, तुम्ही गरिबाची मस्करी करता? हा, तुम्हाला खुर्ची पाहिजे असं घ्या की. 250 रुपयाला लावून टाकतो खुर्ची. 250 रुपये फक्त. टिकाऊ आणि चांगली मजबूत खुर्ची आहे. पण तुम्ही तर मला असं तसं बोलता. शेवटी आम्ही पोटासाठी धंदा करतो ना. अरे 250 रुपये खुर्ची आमच्याकडे उकल खुर्ची आण. 250 रुपये खुर्ची घ्यापेक्षा माझ्या 250 रुपये दारू मस्त की पवा मार्के फुल टाईट फुल देईन. हो तुम्ही ते बघितलं चेहरा म्हटलं. तुम्ही घेतलेलेच वाटतात. तुमचा चेहरा वगैरे सुजलेलाच आहे. तुम्ही जाम दारू पिता का? दारू पिऊ नका, शरीराला हानिकारक असते दारू. तुमचा लिव्हर खराब होऊन झाला आणि तुम्ही वरचं तिकीट तुम्हाला मिळेल फ्रीमध्ये. तर दारू पिऊ नका. हे खुर्चीवाल्या नीट बोल. तुझ्या बाप्पाची पैशाची पिलाय का खुर्चीवाल्या? माझी पैशाची पी तुम्ही. समजलं ना? मी कुठे बोललो की माझ्या पैशाची पिले? तुम्ही तुमच्याच पैशाची पिले. पण दारू ही शरीराला हानिकारक असतात, ते जास्त घेऊ नका. या खुर्चीवर बसावून ना मस्त की जेव्हा उलट या खुर्चीवर बसून खाया पण ते दारू नका पिऊ. हे मला नाही खुर्ची घेऊन मिळलं. समजलं ना? काय जबरदस्ती आहे का? नाही ना मंगा? तुम्ही सांगा, मला खुर्ची केला म्हणून विचारलं मी. तुम्ही नुसतं टाइमपास करायला तर नका खुर्ची घेऊ. पण तुम्ही इथून जा बाबा. मी बघतो. मला कोणतरी गिरायक भेटेलच. काय टेन्शन करू नका, तुम्ही जाऊ शकता. हे जाय म्हणजे काय? हे गाव माझं आहे. समजलं ना? हे गाव माझं आहे. समजलं ना? मी कुठे इकडेच थांबून नाही. तुला काय करायचं आहे? भाऊ चिडू नका. मला काय नाही करायचं. मला तर मी काही भांडण नाही करत तुमच्यासोबत. तुमचं गाव आहे, बरोबर आहे. तुमचं गाव, तुम्ही थांबा इकडे, काय पण करा. पण नसेल घ्यायचे तर तुम्ही कशाला हे करता ना? मी जा असं म्हटलं म्हणजे दुसरं गिरायक पण येणार नाही. काय कोणाला काय भांडण वगैरे लागलं काय? काय शिस्ती बोलू लागला आता? काय वटणीवर आला? शिवलालचा दरा रस्ता आहे. शिवलाल नाम तो सुनाई होगा. हे माणूसला पिलेला आहे ना, डेंजर पण आहे. थांबा पाहिजे खुर्ची घेऊन मीच पलते दुसऱ्या ठिकाणी जातो. चला भाऊ, निघतो मी आता. काय घाबरला का तू? घाबरला का? मी काय मला बघून घाबरला का तू? मी बोललो ते घाबरला का तू? हो, मला घाबरलेच पाहिजेत. मला जो घाबरतो तो मला बरं वाटतं. मला कोण पण घाबरलं पाहिजे मला. शिवलाल समोर हुशार करायची लायकी खुर्चीवाल्याची पल्ला का नाही? हे गावांची सगळी माणसं चांगली आहे, पण काय भेटला शिवलाल नावाकून माणूस लय डेंजर माणूस आहे रे बाबा. लय डेंजर माणूस. बरं मी पडलो काही. काय हो खुर्चीवाले दादा, कशा दिल्या खुर्च्या बरं? हो पुरा खुर्च्या पाहिजे तुला. 250 रुपयाला एक खुर्ची. 2 लाखच्या 2 वरल्या 500 रुपये जोडी. 250ला एक. हो, मला दोन्ही पाहिजे. मी कधीपासून वाट बघितली गावात. बरं खुर्चीवाला पण येत नाही आणि बाजारात जायला टाईम नव्हता. बरं गावात खुर्चीवाला कधी येईल? आमच्या घरी खुर्च्या होत्या, खुर्च्या दोन्ही. पण ते काय झालं माहिती का? मोडल्या खुर्च्या मोडल्या. ते त्याच्यावर आम्ही अंगणात ठेवलं होतं आणि त्याच्यावर झाड पडलं, सुक्क झाड पडलं. तर खुर्च्या दोन्ही मोडून गेल्या. तर बरं खुर्च्या मला 2 घ्यायच्याच होत्या. बरं झालं तुम्ही खुर्च्याले भाऊ गावात आले. 2 देऊन टाका खुर्च्या मला. हो, तुझं नाव काय तुझं? तू देवा सरकारला माझ्या 2 खुर्च्या विकत नव्हता कधीपासून. एक तुमच्या गावातला अडाणी भेटलेला, जरा घेतलेलाच होता तो. माझ्याशी खूप व्यंग म्हणजे वाईट बोलला तो. त्याचं नाव बरं काय सांगितलं नाव बरं? हां, शिवलाल नाव होतं त्याचं. मला विचित्र काय बोलला म्हणून तिकडून मी पळून इकडे येऊन बसलो. हो खुर्चीवर दादा शिवलाल काका का? हो, तसंच आहे जरा थोडा आकडूच आहे, डेंजरस आहे जरा तो. हो, तो त्याच्याकडे नका लक्ष देऊ. चला देऊन टाका 2 खुर्च्या मला. हो, घेऊन टाका. 500 रुपये जोडी मस्तपैकी. काय कमी नाही होणार का? 50 रुपये काय कमी करा जरा. 2 एकदम घेतो ना. 50 रुपये जरा कमी करा. नाही होत ना. आणि तुझं नाव नाही सांगितलं मला. तुझं नाव काय बोललंच नाही होत ना तसं. माझं नाव झाबरू देवरकोंडा. झाबरू नाव छान मस्त नाव आहे. झाबरू नाव पण मस्त वाटते मला. छान नाव आहे. नाही कमी नाही होत ना. फिक्स रेट आहे ना बाबा. आम्हाला परवडलं पाहिजेत ना. नाही कमी होऊ. 1 रुपये पण कमी नाही होऊ शकत. 500 रुपये तर 500 रुपये जोडी. ओके चालते. खुर्चीवाले दादा देऊन टाका की मग. चल, मस्त काम झालं. सगळ्या खुर्च्या विकल्या. बोनी पण छान झाली ना. मस्त सगळ्या खुर्च्या गेल्या. बोनीपासून सुरुवात झाली एकदम छान. सगळ्या खुर्च्या माझ्या विकल्या गेल्या आज. मस्त काम झालं. भारी काम झालं. वा मस्त वाटलं मला. अशाच देवा रोज कृपा कर माझ्यावर आणि माझ्या खुर्च्या रोज अशाच विकू दे. चला मित्रांनो, कसा वाटला खुर्चीवाल्याचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल पण दाबा. आणि असेच नवीन कार्टून कॉमेडी व्हिडिओ पाहण्यासाठी एक धडाकेबाज या चॅनलला नक्की भेट द्या आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. यूट्यूब फॅमिली. थँक्यू.